जय शिवराय. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने परत आपण चौथ्या दिवसाला सुरुवात करतोय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. आज चौथा दिवस गाडासराई या गावातून सुरुवात करतोय. तर चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही चक्रार नदी आहे, पाहू शकता. चक्रार नदी इकडून आले असले, इकडून येऊन इकडं आता ही नर्मदेला जाऊन मिळते खालच्या साईडला. रामकृष्ण हरी. अशा एक नद्या म्हणून 130 ते 140 आसपास नद्या नर्मदे मातेला जाऊन मिळतात. ह्या पुलावरून आता आम्ही चाललो चौथ्या दिवस. संध्याकाळी हा एक चौकाला आहे. जबलपूर सरळ आहे. आपल्याला सरळ जायचं आता इथून. रामकृष्ण हरी. ओंकार गुरुदेव दत्त. 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 ओंकार गुरुदेव. दिंडोरी जिल्हा 25 किलोमीटर आहे इथून पुढे. अजून हा गावचा कट्टा. वडाचं झाड आहे मोठं खूप. आणि गावचं दुकान खूप सुंदर. शाळा, अंगणवाडी, पंचायत. रस्त्याचं काम चालू आहे, रुंदीकरण. रामकृष्ण हरी. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. 8:37 झालेत. जबलपूर हायवे हा NH 45 ह्याचं काम चालू आहे. हा खूप मोठा हायवे आहे. नर्मदा परिक्रमा या नदी आपली इथून आतल्या साईडला इकडं नर्मदा माता आपल्या साईडला नदी. सकाळचे 6:30 झालेत. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. जय शिवराय. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने परत आपण चौथ्या दिवसाला सुरुवात करतोय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. आज चौथा दिवस गाडासराई या गावातून सुरुवात करतोय. तर चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही चक्रार नदी आहे, पाहू शकता. चक्रार नदी इकडून आले असले, इकडून येऊन इकडं आता ही नर्मदेला जाऊन मिळते खालच्या साईडला. रामकृष्ण हरी. अशा एक नद्या म्हणून 130 ते 140 आसपास नद्या नर्मदे मातेला जाऊन मिळतात.
ह्या पुलावरनं आता आम्ही चाललो चौथ्या दिवस रामकृष्ण. संध्याकाळी हा एक चौकाला आहे. जबलपूर सरळ आहे. आपल्याला सरळ जायचं आता इथून. रामकृष्ण हरी. ओंकार गुरुदेव दत्त. 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 ओंकार गुरुदेव. दिंडोरी जिल्हा 25 किलोमीटर आहे इथून पुढे अजून. हा गावचा कट्टा. वडाचं झाड आहे मोठं खूप. आणि गावचं दुकान खूप सुंदर. शाळा, अंगणवाडी, पंचायत. हा कावळा मटक्याच्या वरती बसलाय. आज पण आपण गोष्ट बघत होतो की मटक्यात खडी टाकून पाणी पितो कावळा. आत्ताच बघितला तुम्ही तो कावळा बसलेला मटक्यावर. आपल्याला लहानपणी गोष्ट सांगत होते की कावळा मटक्यामध्ये खडी टाकून खालचं पाणी वरती घेऊन पाणी पितो. आणि आता हा कावळा तेच करतोय. खडी टाकत पाणी वरती आणून पाणी पित आहे. असे अनेक उदाहरण अनुभव रस्त्याला भेटतात. रामकृष्ण हरी. नंबर विश्रांतीसाठी आपली मंडळी थांबले इथं. हे गाव आहे असं खूप सुंदर. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. खूप सुंदर असं गाव. जा माता की जय. हिरवा निसर्ग या भोवतीने, चला नर्मदा माताची परिक्रमा पुरी करू. चला चला नर्मदा माताची परिक्रमा पुरी करू. हिरवा निसर्ग, हो हिरवा निसर्ग या भोवतीने, चला नर्मदा माताची परिक्रमा पुरी करू. जय नर्मदा माता की जय. जुन्या पद्धतीचं घर. लहान मुलं खेळते. या व्हीच्या खाली भाताचं रान आहे. हा व्ही बघून घ्या. बरं का. शंकराचं मंदिर आहे. मस्तपैकी त्रिशूळ बघा किती मोठे मोठे गेट लावले. नर्मदे यार. थोड्या वेळ थांबले. शंकराचं मंदिर आहे मस्त आतल्या साईडला. इथं आता क्षणभर विश्रांती. हे सूर्यफुलासारखी लाल कलरची फुलं आहेत. नाव काय माहित नाही त्याचं. खूप सुंदर अशी फुलं आहेत शंकराच्या मंदिरापाशी. गोरक्ष घाट. खूप सुंदर मंदिर आहे शंकराचं. हा एक कुंड आहे.
नहीं रखते, रखेंगे तो 2 या 4। बनवून दिलेत आपल्याला इथे. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहि वदनि कमलगीता नामया श्रीहरिचे सदवनहोते नामगीता पुकारे जीवन करी जीवा अन्नहे पुरकर्म उदरपरनोये धर्मे कर्म सीताकांत स्मरण जय जय राम पुंडलिकावरदे अरविंद ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. हातातली दंड घेऊन नर्मदा मैया सोबत येते. नर्मदे त्या साईडला मारुतीचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे वरच्या साईडला. इकडे कॉलेजचे पोरं बसले जातील. नर्मदे हर. ये गांव कौन सा है? महावीर टोला. और आप कौन से कक्षा में पढ़ते हो सब? पॉलिटेक्निक कॉलेज में CS ब्रांच से. नर्मदे. चलिए ओके. आता इथं कॉलेजच्या पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मुलांनी सेल्फी घेतली, इंस्टाग्रामवर टाकली. त्यांच्या खूप आदराने हे केलं, स्वागत केलं आमच्या इथं. नर्मदे हर. मध्ये हर महावीर टोळा म्हणून गाव आहे. गावाच्या इथं पुढच्या साईडला महावीर मंदिर आहे. त्या मंदिरात आज राहणार आहे. आणि ह्या का दीदींनी मैयांनी आज आम्हाला गुळ पाणी साठी बोलवले आणि गुळ पाणी आम्हाला दिले. हॉटेलाच आहे यांचं घर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. आता मी मुक्कामच्या ठिकाणी पोहोचलो आहे. पुढच्या साईडला हनुमान मंदिर आहे, पाहू शकताय. त्या साईडला इकडे पुढे हनुमान मंदिर आहे. इकडे त्या हनुमान मंदिरमध्ये आम्हाला इथं पुढे हनुमान मंदिर आहे. आजचं मुक्काम इथं आहे. मुक्काम इथं होणार आहे. हनुमान मंदिर. पवनपुत्र हनुमान की जय. हे हनुमान मंदिर आहे. जुन्या काळामधलं हनुमान मंदिर आहे. खूप सुंदर. पवनपुत्र हनुमान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. बजरंगबली की जय. आजचा मुक्काम इथं होणार आहे. हे असं इथं परिक्रमावासींसाठी राहायची सोय केली. आतमध्ये खोल्या केल्यात. पवनपुत्र हनुमान की जय. महावीर गाव आहे. ह्या गावामध्ये हे मारुतीचं मंदिर आहे. आज संध्याकाळची वस्ती इथं आहे. भोजनाची सोय पण इथंच आहे. इकडे किचन आहे. या साईडला सगळं किराणा माल देणार आहेत ते, आणि आपल्याला भोजन करून खायचं आहे. ह्या पद्धतीनं आहे इकडं. इकडं खूप थंडी आहे. आपण दर्शन करू बजरंगबलीचं. पवनपुत्र हनुमान की जय.
पवनपुत्र हनुमान की जय. श्रीराम भक्त हनुमान की जय की जय. इथं राहायची सोय झालेली आहे. मसाले भात, दाल खिचडी हे आता बनवतात. हे राजू मामा, हे आपले भैया काका चुलीवर बनवतोय आम्ही. गॅसची पण सोय आहे इकडं, तर गॅसवर नाही बनवत आम्ही, चुलीवर बनवते. रोजचं चुलीवर खायचं आहे. चुलीवरचं जेवण टेस्टी होतं. हां, आत्ताच आपण ती आरती म्हटली ह्या मंदिरमध्ये. खूप सुंदर पद्धतीनं आरती म्हटली. ह्या प्रसाद त्या आरतीचा. आणि त्या बाबाजी एवढे खूप सुंदर पद्धतीनं आरती म्हटली. नवीन काय तर भेटलं. मारुतीविषयीची आरती अशी पण असते. आणि पहिल्यांदा म्हटली ती रामाची आरती म्हटली, बसून म्हटली. नंतर उभारून मारुतीची आरती, शंकराची आरती, नर्मदा मातेची आरती, अशा वेगवेगळ्या आरत्या त्यांनी एवढ्या ह्याच्यामध्ये म्हटल्या. जेवढं मला त्यामध्ये कळते तेवढं मी बोललो. नाही तर बाकीचं मी आपलं देवाच्या मूर्तीकडे बघा तिकडं खूप सुंदर पद्धतीनं सांगितलं. तुम्हाला पण काय तर नवीन शिकायला भेटेल. याचा अर्थ काय आणि कोणत्या भाषेमध्ये मी त्यांना विचारून नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देईन. हनुमान जय. पवनपुत्र हनुमान की जय. मस्तपैकी आता जेवण करून आले आपण खिचडी. चला आता शुभरात्र. उद्या भेटू परत 5वा दिवस घेऊन. आणि मध्ये